यांना एकतर बजेटमधलं काही कळत नाही हे त्यांनी याआधी देखील जाहीरपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पावर बोलण्याचा अधिकार ना संजय राऊतांना आहे ना उद्धवजी ठाकरे यांना आहे। ते असं म्हणतात की महाराष्ट्राला भोपळ्याची भाजी मिळाली। तर संजय राऊत थोडंसं बजेट वाचा आणि तुम्हाला वाचता येत नसेल तर देवेंद्रजींनी एक छान पुस्तक लिहिलंय अर्थसंकल्प कसा समजून घ्यावा। तुमच्याकडे ते पुस्तक नसेल तर मी त्याची तुम्हाला कॉपी पाठवून देतो। ते पुस्तक वाचल्यानंतर तरी तुम्हाला अर्थसंकल्प कळेल आणि महाराष्ट्राला भरपूर अशा घोषणा या अर्थसंकल्पामध्ये मिळालेल्या आहेत। तुम्ही म्हणताय की भोपळ्याची भाजी महाराष्ट्राला मिळाली। संजय राऊत तुम्हाला काँग्रेसच्या गवताची भाजी खायची सवय लागली आहे। त्यामुळे तुमच्याकडनं असं वक्तव्य येणं साहजिक आहे। तुम्ही सातत्यानं काँग्रेसचं गवत आणि काँग्रेसच्या गवताची भाजी खातायत। त्यामुळे तुम्हाला सगळीकडे काँग्रेसचं गवत दिसतंय। प्रत्यक्षात महाराष्ट्राला भरघोस घोषणा झाल्यात। मुंबई पुणेचा बुलेट ट्रेनचा प्रकल्प असेल, पुणे हैदराबाद बुलेट ट्रेनचा प्रकल्प असेल, मुंबईच्या मेट्रोसाठीचा भरघोस निधी असेल, रस्त्यासाठीचा निधी असेल, ग्रामीण महाराष्ट्रासाठी आणि महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रा इतका निधी इतर कुठल्याही राज्याला मिळाला नाही। आणि ज्या मुंबईच्या गप्पा तुम्ही करतायत, मुंबईला सर्वाधिक निधी केंद्रीय अर्थसंकल्पात मिळालेला आहे। त्यामुळे तुम्ही काँग्रेसच्या गवताची भाजी खाण्यामध्ये धन्यता माना। अजितदादांचा पक्ष जो आहे तो आता पाटील पवारांचा राहिलेला नाही, तो पटेल गोयल शहा मोदी यांचा पक्ष झाला अशी त्याने टीका केली। अजितदादांचा पक्ष हा पटेल किंवा इतर कुणाचा नाही, तो तटकरे असतील सुनेत्राताई यांचा पक्ष आहे। मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा शरद पवार अध्यक्ष होते, पीए संगमा त्यांचे फाउंडर होते आणि तारिक अनवर हे राष्ट्रवादीचे फाउंडर म्हणजे तारिक अनवर चालतात, पीए संगमा चालतात। अरुण गुजराती महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष होते तेव्हा तो काय गुजरातींचा पक्ष झाला होता का? अरुण गुजराती राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते तेव्हा तुम्हाला चालत होते। आता राष्ट्रवादी पक्ष हा सुनेत्राताई पवारांच्या नेतृत्वात चालतोय। त्याच्यामुळे संजय राऊत तुमचं पोट दुखतंय। संजय राऊतांना अपेक्षा होती की सुनेत्राताईंकडे नेतृत्व न येता आणखी कुणाकडे तरी नेतृत्व यावं, यासाठी संजय राऊत प्रयत्नशील होते। त्यामुळे विनाकारण मराठी अमराठी करण्याचा प्रयत्न संजय राऊत करतायत। तारिक अनवर किंवा पीए संगमा हे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष असताना तुमचं पोट दुखलं नव्हतं का? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटांकडनं जेव्हा अरुण गुजराती महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा संजय राऊत सामनामध्ये का अग्रलेख लिहिला नाही, याचं उत्तर आधी महाराष्ट्राला द्या। सुनेत्राताई पवार हे राष्ट्रवादी पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम आणि खंबीर आहेत। त्यामुळे संजय राऊतांच्या पोटात दुखतंय। काल मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की अजितदादा दोन्ही पक्ष एकत्र करायचे असतील तर आम्हाला बोलले असते असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं। त्यावरती टीका संजय राऊतांनी केली की कुठेतरी अजितदादांचा विश्वास देवेंद्र फडणवीस यांच्यावरती नसेल म्हणून त्यांनी सांगितलं नसावं। आणि त्यांनी असं म्हटलं की 100 लोक जेव्हा खोटे बोलतात तेव्हा कुठेतरी देवेंद्र फडणवीस एकदा खरं बोलतात अशी एक टीका केली। खरं तर अजितदादांचा संजय राऊतांवर जास्त विश्वास होता का उद्धव ठाकरेंवर जास्त विश्वास होता? देवेंद्रजी आणि अजितदादांची मैत्री 2019 पासून होती। 19ला देखील अजितदादा देवेंद्रजींच्या सोबत आले होते। संजय राऊत तुम्हाला अजितदादा कवडीचीही किंमत देत नव्हते, उद्धवजी ठाकरेंना देखील कवडीचीही किंमत देत नव्हते। आता अजितदादा हयात नसताना अजितदादांची आमची बोलणी होत होती, राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार होतं। संजय राऊत तुमच्या विलिनीकरणाचा प्रश्न बघा आधी। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचा विलिनीकरण करायचं का नाही याचा निर्णय सुनेत्राताई पवार यांनी घ्यायचा आहे। याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घ्यायचा आहे। ते या संदर्भात जे काही निर्णय घेतील त्याचं आम्हाला पूर्णपणे समर्थन असेल। राहिला प्रश्न भारतीय जनता पार्टीचा, तर देवेंद्रजी आणि अजितदादा ही अशी जोडगोळी होती की त्या जोडगोळीसोबत उद्धवजी ठाकरे यांचा निभाव लागला नाही। त्या जोडगोळीसमोर संजय राऊत तुमचा निभाव लागलेला नाही। त्यामुळं ही जोडगोळी मजबूत होती। आणि राहिला प्रश्न विलिनीकरण करण्याचा, विलिनीकरण करण्याबद्दलचा निर्णय घ्यायचा असेल तर अजितदादांनी निश्चितपणे देवेंद्रजींसोबत चर्चा केली असती। परंतु मागच्या 5-6 महिन्यात, मागच्या 15 दिवसामध्ये कधीही अजितदादांनी देवाभाऊंसोबत त्यांची चर्चा केली नाही। यावरून एक स्पष्ट होते की तूर्त तरी विलिनीकरणाचा मुद्दा नाही, विलिनीकरणाची घाई
ही फक्त आणि फक्त संजय राऊत यांना झालेली दिसते, बाकी कुणालाही झालेली दिसत नाही. संजय राऊत असं म्हणतात की जे विमान होतं त्या विमानामध्ये भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती, त्यामुळे असं घडलं. खरं तर त्या विमानात भारतीय जनता पार्टीच्या भ्रष्टाचाराची फाईल असेल तर संजय राऊतांनीच दावा केलाय की ती फाईल जळाली नाही, त्या फाईलचे कागदपत्र सुरक्षित आहेत. माझी संजय राऊतांना विनंती आहे की आपण तिथं जाऊन ती सगळी कागदपत्र जमा करा किंवा ज्यांनी कोणी जमा केली असतील त्यांच्याकडनं स्वतःच्या ताब्यात घ्या. ती ताब्यात घेऊन गरज असेल तर हायकोर्टात, गरज असेल तर सुप्रीम कोर्टात किंवा त्याच्यावर विश्वास नसेल तर एखाद्या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये संजय राऊतांनी ती फाईल घेऊन जावं, त्याची पूर्ण चौकशी करावी आणि त्या पूर्ण चौकशीमधनं भारतीय जनता पार्टीबद्दल एखादा काही पुरावा असेल, कच्चा चिटोरा असेल तर त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये दाद मागावी. गरज असेल तर ट्रम्प यांच्याकडे जावं किंवा आणखी कुणाकडे तरी जावं आणि भारतीय जनता पार्टीवर कारवाईची मागणी करावी. अहो संजय राऊत, अजितदादा, देवेंद्रजी फडणवीस एकाच सरकारमध्ये होते. अजितदादा आमच्यासोबत गेल्या 3 वर्षापासून सत्तेत आहेत. असं असताना तुम्हाला ती फाईल का जळाली नाही, का जळाली, मग जळाली नाही तर ती कुठे आहे, तर ती सगळी फाईल संजय राऊतांनी शोधावी, तपासावी आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये जाऊन एक खटला चालावा. वडेट्टीवारने एक वेगळा असा दावा केला की दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊ नये, त्यातूनच हा कट जो आहे तो कुठेतरी शिजला गेला आणि त्यातून ही सगळी ठिणगी जी आहे ती पडलेली आहे, असा एक दावा त्यांनी वेगळा. खरं तर दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र यायचं किंवा नाही यायचं हा सर्वस्वी अधिकार आता दोन्ही राष्ट्रवादीला आहे आणि त्याबद्दलचा निर्णय सुनेत्राताई पवार आणि राष्ट्रवादीचे संपूर्ण नेते घेतील. संजय राऊत असं म्हणतात की मला जस्टिस लोहिया प्रकरणाची आठवण झाली. अहो संजय राऊत, जस्टिस लोहिया प्रकरणात देखील काहीही झालेलं नव्हतं. सातत्यानं खोटं नरेटिव्ह पसरवण्याचं काम जस्टिस लोहिया प्रकरणामध्ये देखील केलं. जस्टिस लोहिया प्रकरणामध्ये दूध का दूध पाणी का पाणी झालेलं होतं. आता देखील तुम्ही असा संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न करताय, परंतु तुम्ही कितीही संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला, अजितदादांच्या अपघाताची पूर्ण चौकशी केली जाणार आहे. या अपघाता प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई देखील होली जाणार आहे. परंतु सातत्यानं जस्टिस लोहिया प्रकरणाची आठवण करायची, खोटं नरेटिव्ह सेट करायचं आहे. अजितदादांचा अपघात झाला हे दुर्दैवी आहे, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. अशा पद्धतीच्या अपघात झाल्यामुळं अजितदादांचं निधन झालं आणि महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं, त्याबद्दल प्रत्येकाला दुःख आहे. परंतु असं असताना या दुःखामध्ये आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न दुर्दैवानं संजय राऊत यांच्याकडनं केले जातो. त्यांच्या आकलेची कीव येते की तुम्ही अशा पद्धतीनं आपला बुद्धिभेद करून जस्टिस लोहिया प्रकरणामध्ये काय झालं होतं असं सांगतायत, परंतु जस्टिस लोहिया प्रकरणातही काहीही झालं नव्हतं आणि अजितदादा प्रकरणात जे काही आहे दूध का दूध पाणी का पाणी होईल. पण वडेट्टीवारांच्या टीकेला काय उत्तर द्याल? त्यांनी म्हटलं की कट कुठेतरी शिजवला गेला होता, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये. वडेट्टीवारांकडे या संदर्भात काही पुरावे असतील, वडेट्टीवारांकडे या संदर्भामध्ये काही माहिती असेल तर त्यांनी ती माहिती तपास यंत्रणाला दिली पाहिजे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यायच्या का नाही यायच्या, समजा एकत्र आल्या असत्या दोन्ही राष्ट्रवादी तरी त्या सरकारमध्येच आल्या असत्या. त्यामुळं त्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या असल्या तरी NDA मध्ये आणि भारतीय जनता पार्टी सोबतच त्या एकत्रित आल्या असत्या. त्यामुळं विनाकारण वडेट्टीवारांनी अशा पद्धतीचा भ्रम पसरवण्याचा प्रयत्न करू नये. या प्रकरणामध्ये पूर्ण चौकशी करण्याचं काम सुरू आहे आणि चौकशीमधनं दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. वडेट्टीवारांना मला फक्त एकच सांगायचं आहे, तुम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित करण्याचा प्रयत्न करतायत. चंद्रपुरामध्ये तुम्हाला 2 गट एकत्र करायला जमले नाही. प्रतिभाताई धानेरकरांचा गट चंद्रपुरामध्ये वेगळा आहे, वडेट्टीवारांचा गट वेगळा आहे आणि अजून एक कुठला तरी 3 गट काँग्रेसचे चंद्रपुरामध्ये आहे. अहो तुम्हाला चंद्रपुरातले 2 गट एकत्र करायला जमले नाही, तुम्ही 2 राष्ट्रवादी एकत्रित करायचे प्रयत्न करतायत. आधी चंद्रपूरचं धुणं धुवा, चंद्रपूरमध्ये दोन्ही एकत्र करा, चंद्रपूरमध्ये आपला महापौर होतो का तो बघा आणि नंतर इतरांच्या विलनीकरणाबद्दल एकत्रीकरणाबद्दल प्रश्न विचारा. आपली चंद्रपूर महापालिकेमध्ये जनतेने तुम्हाला निवडून दिलं तरी तुम्हाला तिथं काही जमत नाहीये. 2 प्रतिभाताईंना दूर करण्याचं काम कोणी केलं? वडेट्टीवारांनी आधी याचं उत्तर दिलं पाहिजे की चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे 2 गट कोणी पाडले आणि का पाडले, याचं उत्तर आधी द्यावं आणि मग इतरांना प्रश्न विचारावा. देशमुख म्हणतायत जी दुर्घटना घडली आहे ती सूतक संपल्यानंतर आम्ही याच्यावरती संशय निर्माण केला.
नाही, प्रत्येकाला या दुर्घटनेबद्दल काही चौकशी करायची असेल, काही प्रश्न विचारायचे असतील तर ते अधिकार आहेत. अनिल देशमुख असतील, रोहित पवार असतील किंवा अमोल मिटकरी असतील किंवा अन्य कुणी असेल, या प्रकरणामध्ये केंद्र सरकारकडनं चौकशी सुरू आहे, CIDची चौकशी सुरू आहे. आणखी गरज असेल तर एखाद्या चौकशीची मागणी करून तीही चौकशी करता येईल. या अपघातामुळं महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालंय, भारतीय जनता पार्टीचं देखील नुकसान झालेलं आहे. कारण देवेंद्रजींचा एक सच्चा मित्र, भारतीय जनता पार्टीचा NDAचा सच्चा साथीदार आम्ही या अपघातामध्ये गमावला आहे. या प्रकरणामध्ये चौकशी होऊन जे काही सत्य आहे ते समोर आलं पाहिजे. पण मिटकरी असेल, तटकरे असेल, मिटकरी असतील, त्यानंतर ठोंबरे असतील, हे घातपात आहेत, वेगवेगळे प्रश्न उपस्थित करतायत. एकीकडे शरद पवारच स्वतः म्हणतात की कुठलाही घातपातचा संशय आणू नका, आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षातले आता नेते हे करतात. माननीय शरद पवार साहेबांनी पहिल्याच दिवशी सांगितले की हा अपघात आहे, याच्यामध्ये मला कुठेही घातपात वाटत नाही. त्यानंतर सातत्यानं काही लोक जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं काही घातपात आहे का, अपघात आहे का, याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. मला एकच सांगायचं, या प्रकरणामध्ये सविस्तर चौकशी सुरू आहे. एक कमिटी आहे, CIDची आहे, त्याशिवाय विमान अपघाताबद्दल ज्या चौकशा समित्या करतात त्याचीही कमिटी चौकशी करते. त्यामुळं या प्रकरणामध्ये जे काही सत्य आहे ते सत्य जनतेसमोर आलं पाहिजे, ही आमची देखील भूमिका आहे. चौकशीतनं, तपासातनं जे काही सत्य आहे ते समोर येईल. धन्यवाद. एक प्रश्न, खरं तर आज मुंबई महापालिकेमध्ये भाजपच्या गटनेते पदाची निवडणूक होते आणि थोड्याच वेळात तुम्ही कोकण भवनामध्ये नोंदणीसाठी देखील जाणार. उत्सुकता येते म्हणजे मुंबईच्या महापौरपदाची, एकंदर या सगळ्याबद्दल काय? भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांची बैठक आता काही वेळामध्ये आमचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटमजी यांच्या नेतृत्वामध्ये होईल. या बैठकीमध्ये पुढचा निर्णय जो काही घ्यायचा तो निर्णय घेतला जाईल. पुढे नोंदणी कशी करायची याबद्दलचा निर्णय देखील माननीय अमित साटमजी यांच्या नेतृत्वामध्ये ते सांगतील तसं होईल. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की मुंबईमध्ये, मुंबई महापालिकेत भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं आहे आणि जनतेनं महायुतीला मॅन्डेट दिलं आहे. त्यामुळं महायुतीचाच महापौर होईल याच्यामध्ये अजिबात शंका नाही. थोड्याच वेळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक आहे. या बैठकीमध्ये त्याबद्दलचा योग्य निर्णय घेतला जाईल. माननीय देवेंद्रजींवर संपूर्ण मुंबईकरांनी विश्वास ठेवला आहे आणि तो विश्वास सार्थक करण्याचा प्रयत्न आमच्याकडनं होईल. खूप खूप धन्यवाद.